B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। नमस्कार। मी आज आपल्या सिडको परिसरामध्ये झेनो हेल्थच्या त्यांचं जे औषधाचं दुकान आहे, मेडिकल स्टोअर, याच्या उद्घाटनासाठी इथं आलो। त्या झेनो हेल्थ जे आहे 204 दुकानं आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा पाचवं दुकान आहे। या दुकानाद्वारे ते 30 लाख ग्राहकांना जे आहेत सेवा देत आहेत आणि मुंबईचे जे IIT आहे, अतिशय प्रसिद्ध असं युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, त्या विद्यार्थ्याने हे सुरू केलंय। आता हे खरं आहे की वेगवेगळे आजार सारखेच येतात, नवीन येतात, ज्यांची नावं आपण ऐकली नाहीत पूर्वी, 10 वर्षापूर्वी, ती सुद्धा आजार येत असतात, औषधही वाढत असतात आणि एकूणच ही औषधाचा जो भार जो आहे तो आपल्या सर्वसामान्य लोकांवर पडतो। आता जेनेरिक औषधाच्या बाबतीमध्ये भारत सरकार, राज्य सरकारनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाऊल उचललेलं आहे की हे तुम्ही वापरा, आणि ब्रँडेड आणि जेनरिकमध्ये जे आहे 60 ते 80% फरक आढळून येतो, स्वस्त आहे। आणि विशेषतः ज्या झेन हेल्थने ही स्वतः ही काही औषधं बनवून घेतलेली आहेत आणि ज्याची ती विश्वास त्याच्यावर ठेवावा अशा प्रकारचे ही औषधं आहेत। त्यामुळे एक तर जे आहे पैशाची बचत होते आणि चुकीची औषधं जी आहेत आपल्या पत्रात पडत नाही, योग्य औषधं आपल्या पत्रामध्ये पडतात, स्वस्तात पडतात आणि आपण बरे होतो। अशा या मध्यम वर्गीय वस्तीमध्ये हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं दुकान जे आहे औषधाचं, मेडिकल स्टोअर सुरू झालेलं आहे। मी माझ्याबरोबर आमच्या इथल्या आमदार घरे मॅडम पण आहे, आम्ही सगळ्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। मी या दुकानच्या झेनो हेल्थच्या सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोक हे आपल्या दुकानामध्ये फायदा घेतील, गोरगरिबांचे पैसेही वाचतील आणि योग्य औषध जे आहे ह्या सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होईल। मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।